Hello student, today discuss the simple pattern in oscillation. Oscillation मध्ये आपण एसेन्शियल लिनियर एसेन्शियल पाहिजे. लिनियर एसेन्शियल म्हणजे काय असतं तर मोशन ऑफ ऑब्जेक्ट मूव टू अँड फ्रो अलॉंग द स्ट्रेट लाइन इज कॉल्ड एज लिनियर एसेन्शियल. इथे सुद्धा आपण सिंपल पेंडुलमचं मोशन इन व्हेरी शॉर्ट अँग्युलर डिस्प्लेसमेंटला पाहणार आहोत. ज्यावेळेस एखादा पेंडल आता हा इथे पेंडल आहे. हा पेंडल सिंपल पेंडल म्हणजे काय? सिंपल पेंडल इज डिफाइंड ॲज अ स्मॉल हेवी बॉल सस्पेंडेड. कुणाला सस्पेंड केला आहे? इज द सिंपल वेटलेस इनएक्सटेन्सिबल अँड ट्विस्टलेस स्ट्रिंग. म्हणजे याच्यामध्ये कसल्याही प्रकारचे ट्विस्ट नाही. म्हणजे ट्विस्ट म्हणजे काय? असे असलेले छोटेसे फोल्ड किंवा तुम्ही जर मेटलची वायर पाहिली त्याच्यामध्ये असे ब्रेक येतात. जे आपण गेल्या वर्षी इलेक्ट्रिसिटी मध्ये पाहिले. म्हणजे असे थोडेसे इथे पुढपलेले असतात, पुढे थोडे असे बेंड झालेले असतात, त्याला आपण काय म्हणतो ट्विस्ट. ही संपूर्ण अशी असलेली वायर आणि ती वायर काय केली का रिजिडला सस्पेंडेड केली, त्याला आपण काय म्हणतो सिंपल पेंडुलम. आता हे तसं का? याला आपण वेटलेस, जर वेट असलं तर त्याचं वेट या बॉल मध्ये ऍड होणार आहे की जे आपल्याला नंतर डेरिव्हेशन मध्ये समजेल वेट किंवा मासचा इफेक्ट काय होतोय. सेकंड इनएक्सटेन्सिबल, म्हणजे ज्यावेळेस ही मोशन मध्ये असेल आणि जर हा एक रबर असेल तर त्याचा पेंडल एका फिक्स पाथ मध्ये मूव्ह होणार नाही. तो अप अँड डाऊन किंवा झिगझॅग मोशन मध्ये सुद्धा काय होऊ शकतो? मूव्ह होऊ शकतो. म्हणून आपल्याला वेटलेस अँड इनएक्सटेन्सिबल विथ ट्विस्टलेस. ट्विस्टलेस म्हणजे काय? ह्याला वेट अप्लाय केले की ही लेंथ इन्क्रीज झाली नाही पाहिजे. ह्या पेंडलची लेंथ आहे तेवढीच राहिली पाहिजे. स्ट्रिंग फ्रॉम अ परफेक्टली रिजिड सपोर्ट. आता रिजिड सपोर्ट कशासाठी? जर आपण हा पेंडल जर पाहिला इथे मी असं यायला लागलो रिजिड म्हणजे आता इथे फिक्स एक सपोर्ट आहे. जर हे जर वर खाली होत असेल म्हणजे हा जर वर खाली होत असेल तर त्याचं लेंथ सुद्धा बदलत जाणार आहे की नाही? म्हणजे त्याचं असलेलं इनएक्सटेन्सिबल चेंज होत जाईल. म्हणून आपल्याला सपोर्ट सुद्धा कसा हवाय? रिजिड हवा. One end of string connected to the perfectly rigid support and another end of string connected to the spherical heavy ball. ह्याला काय करतो आपण? जोडतो. त्यालाच आपण काय म्हणतोय? सिंपल पेंडुलम. इथे आपण सिंपल पेंडुलमची डायग्राम ड्रॉ केलेली. तर त्या डायग्राम मध्ये आपल्याला दिसले की हा असलेला आपला पेंडल आहे, बरोबर आहे. हा पेंडल ह्या पॉइंट पासून जर मी सोडून ठेवतो तिकडे जातोय पुन्हा इकडे येतो. म्हणजे इथून इथपर्यंत आणि इथून इथपर्यंत आला म्हणजे तरी काय केलं? कंप्लीट वन ऑसिलेशन पूर्ण केलं. आता याला मी विदाउट अप्लाय द फोर्स, कोणताही फोर्स नसताना जर याला मी सोडलं इथे गेला इथे, मग ह्याचं जे मोशन होत आहे ते मोशन कशामुळे होत आहे? द इफेक्ट ऑफ एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आणि काही वेळानंतर तो काय येतोय? त्याच्या इक्विलिब्रियम पोझिशनला काय झाला? तो थांबतो की नाही? ते पाहता तो काय झालं? इथे हळूहळू या इथे काय झाला? तो थांबला. प्लेस यू कम टू द इक्विलिब्रियम ऑर मीन पोझिशन. मग हे कशामुळे होत आहे ते आपल्याला काय करायचं? फाइंड आउट करायचं. इथे ज्यावेळेस तुम्ही बॉलला इकडे वळतो त्यावेळेस इकडे काय अप्लाय करतोय? तर एक फोर्स अप्लाय करतोय. फोर्सला आपण काय म्हणतो? रेस्टोरिंग फोर्स, बरोबर. इथे आपण डायग्रामचे नोटेशन दिले. कॅपिटल एल इज द लेंथ ऑफ सिंपल पेंडुलम. म्हणजे ह्या रिजिड पासून बॉलच्या सेंटर पर्यंत असलेली लेंथ म्हणजे काय? लेंथ ऑफ पेंडल. स्मॉल एल प्लस आर. स्मॉल एल म्हणजे काय? लेंथ ऑफ स्ट्रिंग की जी इथपर्यंतच आहे, ती काय आपली लेंथ ऑफ स्ट्रिंग. अँड आर इज द रेडियस ऑफ बॉल की जो इथून इथपर्यंत, त्या तिथून ह्या दोघांची ऍडिशन म्हणजे काय? टोटल लेंथ ऑफ स्ट्रिंग. टी डॅश अप्लाय द टेन्शन. म्हणजे ह्या इथे टेन्शन येते की नाही? स्ट्रिंगला टेन्शन कुठे येणार आहे? टुवर्ड्स द सेंटर. हे आपण व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये पाहिले रोटेशनल डायनॅमिक्स मध्ये. म्हणजे हा जो बॉल आहे तो असा गोल फिरतो. म्हणजे कोणत्या मोशन मध्ये फिरतो? तो व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये. म्हणजे त्याचं टेन्शन कुठे आले? टुवर्ड्स द सेंटर. आणि त्या टेन्शनला बॅलन्स कोण करतं? तर बरोबर ह्या बाजूला. हे लक्षात ठेवा, बरोबर की? आणि इकडच्या फोर्सला
ओढते कोण इकडे येण्यासाठी तर ह्या डायरेक्शन. मग हे दोन डायरेक्शन आपल्याला काय करायचे फाइंड आउट करायचे. मग इथे हे दोन जे आले रिझॉल्यूशन ते कशामुळे येत आहे तर जे रिझॉल्यूशन वेट ऑफ बॉल म्हणजे बॉलचं असलेलं हे वेट नेहमी कुठं असतं mg टुवर्ड्स द सेंटर. म्हणजे इथे सुद्धा ते वेट काय येणार आहे टुवर्ड्स द सेंटर येणार की नाही mg. आणि दिस वेट रिझॉल्व इन टू कंपोनेंट्स एक डाउनवर्ड डायरेक्शन एक टुवर्ड्स द इक्विलिब्रियम ऑफ मीन पोझिशन. मग हा जो अँगल असतो तोच अँगल कुठे तयार होणार इथे तयार होणार. आता आपण ऑलरेडी रोटेशनल डायनॅमिक्स मध्ये पाहिलेले आहे. जर ऍडजस्टंट साइड असेल तर रिझॉल्यूशन हे कॉस अँगलने होतं आणि अपोजिट साइड असेल तर रिझॉल्यूशन हे कशाने होतं साइन साइडने. सिंपल इक्वेशन. मग जर हे कंपेअर केलं तर टेन्शनला कुणी कंपेअर केलंय mg cos थीटा ने आणि फोर्सला कुणी कंपेअर केलंय mg sin थीटा. बरोबर. आता फोर्स ह्या डायरेक्शनला म्हणजे आपला आता आपण इथं रेस्टोरिंग फोर्सची जर आपण डेफिनेशनचं यूज केलं लिनियर एसेक्शन मध्ये तर रेस्टोरिंग फोर्स the magnitude of restoring force is directly proportional to the displacement from mean position in opposite direction. म्हणजे हा फोर्स आपण इकडे बघतो बॉल कुठे येतो इकडे येतो की नाही म्हणजे दोघांमध्ये डायरेक्शन काय अपोजिट आहे. निगेटिव्ह साइन इंडिकेट्स दॅट opposite side f and theta म्हणजे इथं असलेलं डिस्प्लेसमेंट हे दोन्ही एकमेकांना कसे अपोजिट साइडने म्हणून काय येत आहे -mg sin theta. दिस अँगल इज व्हेरी स्मॉल. तो अँगल कसा आहे खूप छोटा आहे आणि तो जर आपण असा जर इकडे जोडला तर ते काय तयार होतं हाय राईट अँगल तयार झाला की नाही. ह्यालाच आपण काय म्हणतोय झालेलं डिस्प्लेसमेंट फॉर x मीन पासून एक्स्ट्रीम पर्यंत असलेलं डिस्प्लेसमेंट इज डिनोटेड बाय x. therefore sin theta is equal to x divided to sin theta is nearly equal to the theta is nearly equal to the काय येणार आहे sin च्या अपोजिट साइड x आणि हा याला म्हणतो इक्वेशन फर्स्ट. हे झालं इक्वेशन सेकंड. नंतर पुढे केलं तर f is equal to -mg x divided by m. हे काय होतं माझं सिंपल इक्वेशन तयार आहे. सिंपल इक्वेशन आहे बघा. sin theta is nearly equal to theta. theta म्हणजे काय अपोजिट साइड डिवाइडेड बाय हायपोटेन्यूज x divided by m. म्हणजे f is equal to -mg x by m. मग हा फोर्स restoring force is depend by to is directly proportional to the m into g म्हणजे weight of ball तो constant राहणार आहे. कॅपिटल लेंथ ऑफ पेंडल ती सुद्धा कॉन्स्टंट राहणार आहे. आपण काय म्हणतो इनएक्सटेन्सिबल आणि ट्विस्ट टेस्टेड म्हणजे त्याची लेंथ आहे तेवढीच राहते. म्हणजे f is directly proportional to the negative of displacement. काय ते सिंपल निगेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट म्हणजे जी आपण लिनियर एसएचएम ची डेफिनेशन पाहिली होती ती लिनियर एसएचएम इज डिफाइंड ॲज द पिरियडिक मोशन द रेस्टोरिंग फोर्स always directed towards the mean position and its magnitude that's a magnitude and its magnitude is directly proportional to the displacement from mean position. Simple, the negative side there, and therefore f is equal to -mg x divided by m. हे काय आपलं
इक्वेशन नंबर 3. टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम. आपल्याला टाइम पिरियड फाइंड करायला विचारतात. पण टाइम पिरियडचा फॉर्म्युला काय आहे? T is equal to 2 pi divided by angular velocity. आपण जो फॉर्म्युला पाहिला तो ओमेगा is equal to 2 pi by t. आपल्याला टाइम पिरियड काढायचा आहे. 2 pi कॉन्स्टंट आहे. म्हणजे आपल्याला काय काढावं लागणार आहे? अँग्युलर वेलोसिटी. मग अँग्युलर वेलोसिटीचं रिलेशन काय या चॅप्टर्स मध्ये? तर एक्सेलरेशनची रिलेशन इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स म्हणजे डिस्प्लेसमेंट. मग एक्सेलरेशनचं ह्या इक्वेशनची रिलेशन आहे का? तर आहे या इज इक्वल टू एम ए. इक्वेशन नंबर 4. इक्वेशन नंबर 3 and 4 कंपेयर. इक्वेशन काय जाणार होतं? एम ए इज इक्वल टू मायनस एम जी एक्स divided by r. Mass get cancelled and therefore acceleration is equal to minus gx divided by r. Equation number 5. And similarly equation of acceleration is equal to minus omega square x. Along with equation number 6. Again compare इक्वेशन नंबर 5 and 6. हे जर दोन कंपेअर केले तर मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स इज इक्वल टू मायनस जी एक्स डिवाइडेड बाय एल. अगेन डिस्प्लेसमेंट कैंसल, निगेटिव साइन कैंसल. therefore omega square is equal to g by l square proved on both sides. जर दोन्ही बाजूचा स्क्वेअर रूट घेतला तर ओमेगा इज इक्वल टू अंडर रूट जी बाय एल. इज द सिंपल रिलेशन. काय तर ओमेगा इज इक्वल टू अंडर रूट जी बाय एल. त्याला आपण इक्वेशन नंबर 7. and this equation, put in this equation, t is equal to 2 pi divided by under root g by l means 2 pi under root l by g. तर आपला टाइम पिरियड इक्वेशन काय होतं? 2 pi under root l by g. हे झालं आपलं सिंपल इक्वेशन. T is equal to 2 pi under root L by G. हे काय झालं आपलं टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलमचं इक्वेशन. किंवा तुम्हाला फ्रिक्वेन्सी सुद्धा विचारणार. मग फ्रिक्वेन्सी म्हणजे रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड. इक्वेशन सिंपल आहे. 1/2 pi under root G by L. हे इक्वेशन झालं आपलं फ्रिक्वेन्सी. n is equal to frequency. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड्स किंवा फ्रिक्वेन्सी. n is equal to ओमेगा अपॉन 2 pi. हे सुद्धा इक्वेशन आपण लिहू शकतो. मग ओमेगाची व्हॅल्यू g by l 2 pi डिवाइडेड बाय तसंच. तुम्हाला दोन एक्झाम्पल साठी सीईटीच्या एक्झाम्पल साठी आपल्याला फ्रिक्वेन्सी सुद्धा विचारतात. किंवा थेरीला टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम. हा t टाइम पिरियडचा आहे आणि हा t डॅश टेन्शनचा आहे. दोन वेगळे t डॅश t आहे. t डॅश फॉर टेन्शन ऑफ स्ट्रिंग आणि t फॉर टाइम पिरियड ऑफ पेंडुलम. टाइम पिरियड म्हणजे काय? टाइम टेकन बाय टू कंप्लीट वन ऑसिलेशन. एका ऑसिलेशन साठी लागलेला टाइम त्याला आपण काय म्हणतो? टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम किंवा टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम. समजलं? एकदम सोपं डेरिवेशन आहे. फोर्थ इक्वेशन घ्यायचं. फोर्थचं इक्वेशन कंपेअर बाय एक्सेलरेशन. एक्सेलरेशनचं इक्वेशन कंपेअर बाय अँग्युलर वेलोसिटी आणि अँग्युलर वेलोसिटीचं आणि टाइम पिरियड किंवा फ्रिक्वेन्सीचं सिंपल रिलेशन दाखवायचं.
समजलं तुम्हाला? डेफिनेशन सुद्धा सोपे, एकदम सिंपल डेफिनेशन इज अ सिंपल पेंडुलम इज डिफाइंड ॲज अ स्मॉल हेवी बॉल और बॉल. स्मॉल लेवल हेवी आहे, त्याला वेट आहे, सस्पेंडेड बाय अ weightless inextensible twistless string from connect perfectly rigid body. One end is connected to the rigid support and another end is connected to the small heavy ball. Is called as the simple pendulum. The basic definition. जसं सिंपल पेंडुलम विचारलं जातं तसं सेकंड पेंडुलम. नेक्स्ट पाहू आपण सेकंड पेंडुलम युजिंग ऑफ दिस इक्वेशन. कंटिन्यू. सेकंड पेंडुलम. आता आपल्याला याच्या नावातच समजत असेल सेकंड म्हणजे दोन. अ सिंपल पेंडुलम हुज पिरियड टाइम पिरियड इज 2 सेकंड. म्हणजे ज्या सिंपल पेंडुलमचा टाइम पिरियड हा फिक्स आहे की इथून इथे आणि पुन्हा इकडे जाण्यासाठी ज्याला 2 सेकंद लागतात, त्या पेंडलला आपण काय म्हणतो? सेकंड पेंडल. इज टी इज इक्वल टू 2 सेकंड. पण त्याच्यासाठी कॉन्स्टंट कंडिशन आहे, म्हणजे त्याची लेंथची मीन्स टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट एल बाय जी. हे जर इक्वेशन जर आपण यूज केलं, टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट एल बाय जी, टी इज इक्वल टू 2 सेकंड. 2 get cancel means 1 is equal to pi under root L by G. Square on both sides. जर आपण दोन्ही बाजूला स्क्वेअर केला तर LHS चा तो 1 राहणार आहे, पण RHS ला पाय स्क्वेअर आणि हा स्क्वेअर रूट काय झाला? कॅन्सल. Therefore L is equal to G divided by pi square. म्हणजे लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम इट इज डिपेंड बाय एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी. आणि आपण गेल्या वर्षी शिकले ग्रॅव्हिटेशन मध्ये एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे स्मॉल इट इज डिपेंड बाय द प्लेस ऑफ अर्थ सरफेस. म्हणजे प्लेस टू प्लेस हा एल बदलत जाणार आहे. म्हणजे आपल्याला ग्रॅव्हिटेशनचं रिलेशन सुद्धा अप्लाय होत आहे. जिथे जी जास्त असेल तिथे एल जास्त असणार, जिथे जी कमी असेल तिथला एल काय असणार, म्हणजे लेंथ ऑफ पेंडल ही कमी लागणार. मग सर्वात जास्त लेंथ कुठे असते? इक्वेटरवर असते की सॉरी सर्वात जास्त ग्रॅव्हिटी कुठे अप्लाय होणार? इक्वेटरवरती अप्लाय होणार आहे की पोलवर अप्लाय होणार आहे? तर सर्वात जास्त ग्रॅव्हिटी ही पोलवर असते. सर्वात म्हणजे त्याच कम्पेअर करून कमी होती इक्वेटरकडे. म्हणजे त्यानुसार लेंथ सुद्धा काय होत जाणार? आपली बदलत जाणार. जिथे ग्रॅव्हिटी जास्त तिथे लेंथ काय असेल? कमी असेल, जास्त असेल. सिंपल रिलेशन सेकंड पेंडुलमची लेंथ इट इज डिपेंडेड बाय एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता जर आपण कंपेअर केलं तर पाय स्क्वेअर इज नियरली इक्वल टू द 9.8 इज नियरली इक्वल टू द एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. म्हणजे ह्या दोघांचा रेशो काय येतोय? 1 येतोय. तर स्टँडर्ड फॉर्म मध्ये ज्यावेळेस लेंथ 1 मीटर असेल त्यावेळेस ती सेकंड पेंडुलम मध्ये काय होते? कन्वर्ट होते. इज द सिंपल रिलेशन L is equal to 1 M. आता आपण पुढे लॉज ऑफ सिंपल पेंडुलम पाहू. लॉज ऑफ सिंपल पेंडुलम. आता आपण लॉज ऑफ सिंपल पेंडुलम पाहू. आधी फॉर्म्युला पाहिला T is equal to 2 pi under root L by G. तर ह्या फॉर्म्युलाला आपल्याला असं कळलं टाइम पिरियड इट इज डिपेंड्स बाय ओनली लेंथ अँड एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी अँड इंडिपेंडेंट बाय द मास अँड एम्प्लिट्यूड म्हणजे डिस्प्लेसमेंट. तर पहिला येतो आपला लॉज ऑफ लेंथ. म्हणजे 2 pi is the constant and acceleration due to gravity पण जर constant असेल तर t is directly proportional. म्हणजे time period of simple pendulum is directly proportional to the square root of length of pendulum. The length of pendulum म्हणजेच length of string plus radius of ball is directly proportional to the square root of length of
spindle किंवा length of simple pendulum is the simple concept. कळलं? दुसरं आहे लॉ ऑफ एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे जी चं रिलेशन काय आहे T अंडर रूट 1 अपॉन g कारण की 2 पाय कॉन्स्टंट लेंथ जर कॉन्स्टंट पकडली तर टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. T is inversely proportional of g आहे म्हणजे जिथे g जास्त असेल तिथे टाइम पिरियड काय असणार आहे कमी असणार आहे. जिथे g कमी असेल तिथे टाइम पिरियड काय होणार आहे वाढणार आहे. जर आपण लेंथ कॉन्स्टंट म्हणली तर आपण डेरिवेशन मध्ये सुद्धा सांगितलंय टाइम पिरियड इज डिपेंड बाय एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज डिफरंट फॉर डिफरंट प्लेस ऑन अर्थ सरफेस. कळतंय? आता पुढे जे लॉज ऑफ मास आपण त्या फॉर्म्युल्यामध्ये पाहिलं की मास इज इंडिपेंडेंट आहे म्हणजे टाइम पिरियड simple pendulum is does not depended by the mass of ball. म्हणजे तुमचा बॉल छोटा असेल किंवा मोठा हेवी असेल वेटला त्याचा टाइम पिरियड वरती इफेक्ट होणार नाही. टाइम पिरियड काय राहणार आहे तेवढाच राहणार आहे. त्यानंतर लॉज ऑफ आयसोक्रोनॉस. आयसोक्रोनॉस म्हणजे त्याला आपण एम्प्लिट्यूड सुद्धा म्हणतो. एम्प्लिट्यूड बरोबर आहे. मग एम्प्लिट्यूड वर डिपेंड आहे का किंवा डिस्प्लेसमेंट वरती डिपेंड आहे का तर नाहीये. इज हियर अगेन टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम डज नॉट डिपेंड ऑन एम्प्लिट्यूड आणि ते टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम डज नॉट डिपेंड on mass or weight. कारण की weight जर mass असेल तर weight आपल्याला होणारच नाही. कन्फ्युज करण्यासाठी तुम्हाला सीईटी ला क्वेश्चन असं विचारू शकतो बरोबर की नाही. weight is equal to mass into gravity. gravity प्रेझेंट आहे पण mass absent आहे की नाही म्हणजे weight असेल का त्या बॉलचं the simple relation is mass. कळतंय? ह्या दोघांवरती तो इंडिपेंडेंट आहे. ह्या दोघांवरती लेंथ आणि ग्रॅव्हिटी वर एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी वरती तो डिपेंडेंट आहे. लेंथला डायरेक्टली आणि एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीला इनवर्सली प्रोपोर्शनल. समजलं? असं सिंपल आपले लॉज आहे. हे दोन मार्क्सला क्वेश्चन विचारले जातात सेकंड पेंडुलमचा आणि लॉज ऑफ सिंपल पेंडुलम. ओके थँक्स. काय सजेशन असतील तर त्या कमेंट बॉक्स मध्ये लिहा आणि चॅनल सबस्क्राइब करा. Okay, thanks.